बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की हेअर कलर केल्यामुळे आमचे केस पांढरे झाले. सो मला तुम्हाला सांगायचं आहे की हेअर कलरनी जर पांढरे केस झाले असते तर सगळ्यात आधी सगळ्या हिरोईन्सचे पांढरे व्हायला पाहिजे होते. त्यांचे तर केस चांगले आहेत. दुसरी गोष्ट, हेअर फॉलिकलपर्यंत हेअर कलर पोहोचूच शकत नाही. चला, तुमच्या म्हणण्यानुसार ते त्याच्यामुळेच हेअर कलरमुळेच माझे केस ग्रे झालेले आहेत. तर डोक्याच्या आतमध्ये, स्किनच्या आतमध्ये अजूनही काही गोष्टी आहेत, काही अवयव आहेत, काही टिश्यूज आहेत, ते खराब व्हायला पाहिजे होते. ते नाही झाले. मग ग्रे हेअर्स कसे काय झाले? इट मीन्स ही प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली होती. त्याच्याशिवाय तुम्ही हेअर कलर लावला का? उगीच नाही कोणी लावत. म्हणजे कुठेतरी तुम्हाला पांढरे केस दिसताय म्हणून तुम्ही हेअर कलर लावायला सुरुवात केली. आणि ती प्रोसेस झपाट्याने वाढतच असते. ती रिड्यूस नाही होत. मग हेअर कलर हे एक फक्त निमित्त राहतं. सो तुमच्यामध्ये विटॅमिन डेफिशियन्सी असेल किंवा तुमचं जेनेटिक प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही डाय काइंड ऑफ गोष्टी किंवा काळी मेहंदी वगैरे असं लावत असाल तर 100% तुमची पहिली स्कॅल्प अफेक्ट होणार आणि मग तुमचे हेअर्स. सो हे नाही नाकारू शकत. ब्रँडेड प्रोडक्ट, ओरिजिनल प्रोडक्ट वापरा. काहीही केसांना होणार नाही. हे मी स्व अनुभवावरनं सांगत आहे.